सरकारचे संकटमोचक अशी ओळख असलेले भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन उर्फ गिरीश भाऊ यांच्यावर भाजपचे माजी नेते नाथाभाऊंनी आता गंभीर आरोप केलेत। सोबत राजीनाम्याची सुद्धा मागणी केली आहे। गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावर एक पुरावा दाखवा, राजकारणातून बाहेर पडेन असं जोरदार प्रत्युत्तर महाजन यांनी दिलंय। तर मंत्री महाजनांवर आरोप मी केला नव्हता, गगनगिरीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी केला होता। पुरावे मागायचे असतील तर थत्तेंना मागा, माझं नाव घेऊन आदळापट करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया आता एकनाथ खडसे यांनी दिली। त्यामुळे पुन्हा एकदा आता खानदेशातील राजकीय वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा समोर आला। अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असा अनिल थत्तेंचा आरोप आहे। त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचे, बायकांना फोन करायचा असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे। विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1 तर मातचोर, सगळे धंदे त्याचे लोकांना माहीत आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे। त्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर, मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्या कशासाठी असं खोटं बोलतायत, कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं। पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी जोड्याने मारतील। एका IAS महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं, हा आरोप मी स्वतः केलेला नाही। हा आरोप गगनवेदीचे अनिल थत्ते यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहांचा उल्लेख केलेला आहे की अमित शहांकडे या संदर्भामध्ये CDR उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे उगाचच गिरीश महाजनांनी माझ्या नावाचं नाव घेऊन आदळआपट करण्याची काय आवश्यकता नाही आहे। त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील, अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना, नाथाभाऊला कशाला पुरावे मागत राहत आहेत। मी जर तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील असं सुद्धा गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष आता पुन्हा एकदा या निमित्तानं समोर आला।